समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे शेतकरी. बाकीच्यांना कोणाला घेणं नाही. याच्यावर तुमचं मत काय? या जगात कष्टानं खाणार 10 लिटर दूध काढी ती शेतकऱ्याची बायको, 3 मुळे उसाच्या तुडी ती सर्दी होईना तिला, याची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहेत. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते त्याला? महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो. काय मत आहे तुमचं? बाकी सगळे लबाड. घामाचा पैसा कोणाचा आहे? शेतकरी. आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगावले? नवरा बायकोन 4च माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात. त्यांना 4 पोती गहू लागत आहे, तिला 8 पोती पिकित आहे का? बाकीचे 4 दि की एअरपट सांभाळायला यांना काय? आणि दान धर्म कोण करतोय? शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसांना साहेबा 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकून या हलकट माणसं मोजत्या. 5 सांगितले 6 वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? की चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित, तुझ्या चपातीचं काय म्हणलं? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला लावा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. हे तरी तसं नाही. अगं पाजी तीच का लंबार राहिला. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे हलकटांचं तसं नाही. हे खिडकीजवळ जाते आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा ते कधी. आणि त्या बाईने म्हणतो बाबाचा प्रसाद घे. आग लाव त्या प्रसाद. अरे सोनं ते सोनं, सोनं ते सोनं. शेतकरी तो शेतकरी. हो आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळे एक झालं, थेट विक्रीमुळं त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे आहेत. एक, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि 2, त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळे शेतकरी माग आहे. नाही तर तो कोणालाच खात नाही. शेतकरी फुगीर आहे. त्याला असे कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. त्याचा गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची. ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे? त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर, ते माणसं उडीत का नाही दिवसा. बरं ते गुतलंय म्हणजे गंमत. ती पाहत आहे 2 लाखाची वाटी येतात का काय म्हणतात ते. त्याला गरज नाही. मला तर मुळात राज आहे. शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना, आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना, ते खात नाही कोणाला. खाईल त्याच कोणाला राम राम घाला ये नाही. ते म्हणतो मला साखरपुड्याला येतो का? रोप लावायला नाग लाव त्या साखरपुड्याला घाल. ती फुगीर आहे, त्याला गरज नाही.